राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. बीड संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल बऱ्याच दिवस झालेत. आता जवळजवळ काल 10वा झाला, आज 11 दिवस आहे. आणि 11व्या दिवशी देखील जे मेन आरोपी आहेत, मूळ आरोपी आहेत, त्यातले 3 आरोपी म्हणजे टोटल 6 आणि त्यांना गाईड करणारा एक व्यक्ती, असे 7 जण आहेत. त्याच्यापैकी 4 आरोपींना आतापर्यंत अटक झालेली आणि 3 आरोपी सध्या तरी फरार आहेत. याच्यामध्ये काल सुरेश धस साहेबांनी, आमदार महोदयांनी विधानसभेच्या सदनामध्ये अत्यंत मार्मिक पद्धतीनं अत्यंत सत्यकथन मांडलं आणि ते जगासमोर सांगितलं की कशाप्रकारे बीडचे 3 वेळा म्हणजे आपले मस्साजोग या गावचे 3 वेळेचे निवडून आलेले सरपंच यांची निर्दयीपणे निर्घृण हत्या करण्यात आली होती. खरं तर सुरेश धस साहेबांचं अभिनंदन, धन्यवाद की अशा संकटाच्या काळी समाज म्हणून नाही, जात म्हणून नाही, एक माणूस म्हणून तुम्ही त्या पीडित परिवाराच्या कुटुंबाच्या सोबतीला उभे राहिलात. त्यासाठी सगळ्यात अगोदर तुमचं अभिनंदन, धन्यवाद तुम्हाला. त्याच्यानंतर आज देवेंद्र फडणवीस या सगळ्या प्रकरणावरती बोलणार आहेत. काय बोलणार आहेत, सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. कारण सध्या ते मुख्यमंत्री आहेत, गृह खातं देखील त्यांच्या ताब्यात आहे. आणि गृह खातं ताब्यात असल्यामुळं पूर्ण पोलीस प्रशासन, ज्या पोलीस प्रशासनाला प्रचंड प्रमाणामध्ये त्यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार उठवला गेला आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये पोलिसांचं संशयास्पद वागणूक ह्या केसमध्ये राहिलेली. काल काही आमदारांनी इथपर्यंत जाऊन टीका केली की या केसमध्ये जितके म्हणजे आरोपी आणि पोलिसांनी मिळून संतोष देशमुखांना मारलेले. म्हणजे शब्दशः अर्थ जरी तुम्ही नाही घेतला तरी आरोपी ज्यावेळेला संतोष देशमुखांना मारत होते त्यावेळेला पोलीस देखील बघ्याची भूमिका घेत होते. जर पोलिसांनी तात्काळ त्यावेळेला कारवाई केली असते, जर तात्काळ त्यांनी शोध घेण्यासाठी सुरुवात केली असती तर संतोष देशमुख हे जिवंत राहिले असते. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीपासून 5 किलोमीटरच्या अंतरावरती ती गाडी फिरत होती, ज्या गाडीमध्ये मिळून 6-7 जण त्या गाडीमध्ये असून संतोष देशमुखांना मारत होते. किती वाईट दर्दनाक त्यांना मृत्यू दिलेला आहे. पाणी मागितलं, त्या जागी त्यांनी काय दिलं? मूत्र. म्हणजे ही माणुसकी आणि ही मला वाटतं राज्याच्या इतिहासामध्ये खूप कमी अशा प्रकारची केसेस घडत असतील, त्यापैकी ही एक आहे. म्हणजे जसं आपण आपल्याला कधी ऐकायला मिळतं की पाकिस्तानमध्ये जे आपले भारतीय सैनिक चुकून बॉर्डर क्रॉस करून गेलेत किंवा युद्धामध्ये जे बंदी कैदी करण्यात आलेत, आपल्या करण्यात आलेल्या आर्मीच्या लोकांना, त्या लोकांना ज्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते, अशा प्रकारची ट्रीटमेंट आपल्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या भूमीमध्ये आपलीच लोकं आपल्या लोकांना देतात. हे आपली लोकं नाही आहेत, हे यांचे विचार आपले नाही आहेत. हे विचार पैशासाठी विकले गेलेले आहेत. हे पैशासाठी कोणाची हत्या करू शकतात, पैशासाठी कोणालाही त्रास देऊ शकतात. आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या व्यवस्थेला जर कोणी उचललं असेल, आज बीडसारख्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत, सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचा प्रश्न आहे त्या बीडमध्ये. त्याच्यानंतर इतकी कुटुंब दरवर्षी ऊसतोडी कामगार म्हणून ऊस तोडायसाठी जातात. अशा जिल्ह्यामध्ये हे नवीनच कुठून तरी आलेलं आहे. त्या पवनचक्क्या काय आल्या आणि त्या पवनचक्क्या आल्यांमुळं तिकडची शेतकरी म्हणा किंवा तिकडचे काही स्थानिक जी काही होते, असे इतके बावचळले की त्यांना किती पैसा घ्यावा आणि काय करावं काय ते कळलंच नाही. आणि त्या पैशामुळे ह्या सगळ्यांचे रोज बळी पडायला लागलेत, रोज मुर्दे पडायला लागलेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींना जर कोणी खतपाणी घालत असेल तर ते पोलीस प्रशासन खतपाणी घालते. आणि आज त्या पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या विधानसभा सभागृहामध्ये या चर्चेमध्ये या गोष्टीबद्दल त्यांचं म्हणणं, त्यांचं मत आणि ते काय कारवाई करणार आहेत हे देखील आज आपल्याला सांगणार आहेत. त्याच्यामुळं ज्यावेळेला देवेंद्र फडणवीसांचं भाषण होईल विधानसभेमधलं, त्याच्यानंतर लगेच आपण त्या भाषणाचं तुम्हाला सविस्तरपणे त्याचा अर्थ तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळं तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. देवेंद्र फडणवीसांचा काय त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी काय आत्तापर्यंत कारवाई केली आणि ती पुढं कुठल्या कारवाईची आशा देतात आपल्याला. त्याच्यामुळं चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. बाकी आपण
ह्या गोष्टीकडे ह्या संतोष देशमुखांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आहेच व्हिडिओ बनवतो ते. इथून पुढे आपल्या समाजासाठी प्रत्येक गोष्टीसाठी आपण कार्यरत राहणार आहे. बाकी जय शिवराय, जय मल्हार.